जगातील सगळ्यात उंच मूर्ती, पण ही फक्त मूर्ती नाही बरं का, हा भारताच्या एकतेचा आणि ताकदीचा जिवंत इतिहास आहे. सो येस, हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण फिरायला आलोय आम्ही गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटीला. आणि तिथे जाण्या अगोदर आम्ही करतोय आता पेट पूजा, कारण आतमध्ये कसं आणि काय मिळेल माहिती नाही आम्हाला. त्यामुळेच पहिले नाश्ता करून घेतला. आणि हे जे हॉटेल आहे ते अगदी म्हणजे 10 किलोमीटर अगोदरच असणार स्टॅच्यू ऑफ युनिटी. आता निघालोय पुढे 11 किलोमीटर आहे, बाकी जंगल सफारी आणि सगळे जे आहे. मी इथे पॉज केलेला आहे, आपण बघू शकता किती किलोमीटर असणार. पुणे टू वडोदरा असं ट्रॅव्हलने आलो. इथे इनोवा बुक केली. आय थिंक 5 ते 6 हजाराचं काहीतरी त्या इनोवावाल्याने घेतलेलं आहे. तिथूनच ते आम्हाला घेऊन जात आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. म्हणजे ते बाहेरच सोडतील आणि आतमध्ये आपल्याला काही कार वगैरे अलाउड नाही आहे. तिथूनच ते जे असतात ना त्यांच्या स्पेशली काय म्हणतो बस, त्या बस वगैरे आहे, त्या बसनेच आपण पुढे जाऊ शकतो. एक तर ती बस असणार, नाहीतर ती पिंक कलरच्या ई रिक्षा आहे त्या आहे, ते स्पेशली लेडीजच चालवत असतात. आणि हे आहे एकतानगर केवडिया. जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर हे स्टॉप आहे. म्हणजे पुणे टू डायरेक्ट इथे नाही आहे. आय थिंक आपल्याला मुंबईला जावं लागतं आणि तिथूनच आपल्याला घ्यावं लागते, म्हणजे जी ट्रेन असणार ती. पण ट्रॅव्हल जी आहे ती बऱ्यापैकी म्हणजे वडोदरापर्यंत सोडते आपल्याला आणि तिथून आपण इझिली येऊ शकतो इथपर्यंत. आणि मगाशी मी जे म्हटले की पिंक रिक्षा, ती ही रिक्षा आहे. यामध्ये आय थिंक 50 रुपये घेतात पर पर्सन आपल्याला कुठेही सोडायचं असेल तर. आणि त्यापेक्षा बेटर आहे की आपण त्यांची जी स्पेशली बस असतात ना त्यानेच जावं. ती फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याला काही आपल्याला पैसे द्यावे लागत नाही. जे आपण तिकीट काढतो त्यामध्येच ती इन्क्लूड असतं. आपण कुठेही इथून म्हणजे बऱ्यापैकी फिरू शकतो. ती गोष्ट आहे ना एकदम बेस्ट आहे यांची, की सगळ्या म्हणजे बसेस ज्या आहेत त्या फ्री आहे. येस, आत्ता पोचलो आहे आपण पार्किंगला. इथून कार आपल्याला पुढे नेता येत नाही आहे. इथून अशा प्रकारे ज्या बसेस आहेत त्यांच्या त्या अवेलेबल असतात आणि अगदी आय थिंक 10 मिनिटानंतर 15 मिनिटानंतर लगेच येत असतात. तर बऱ्यापैकी ह्या ज्या बसेस आहेत त्या खूप छान आहे. म्हणजे एक जी वेगळी फिलिंग असते ना ती येऊन जाते यामध्ये बसल्यानंतर. आणि हा व्लॉग आपण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा अनुभव शब्दात सांगणं कठीण आहे, तर तुम्हाला ते प्रत्यक्ष बघावंच लागेल. आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे आता वाजले 11:52. जर आपल्याला सगळं काही बघायचं असेल आणि वेळेवर परत यायचं असेल तर शक्यतो आहे ना 8च्या जवळपास आपण निघा घरातून. आणि घरातून निघाल्यानंतर म्हणजे अगदी आपण 9 वाजेपर्यंत इथे पोचतो. आणि 9 वाजेपासून सगळ्या ज्या गोष्टी आहे आपल्याला छोट्या मोठ्या सगळ्या एक्सप्लोर करता येतात. आणि एक्सप्लोर केल्यामुळे ना आपल्याला म्हणजे ती जी जो आनंद असतो ना तोही मिळतो, कारण पैसे दिलेले आहे इथपर्यंत येतो आपण, तर सगळ्या गोष्टी बघितल्याच पाहिजे. पण जर उशीर झाला तर वेळेअभावी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघता येत नाही. आणि हे आहे श्रेष्ठ भारत भवन, म्हणजेच पार्किंग 1. आणि आपण गाडी जी पार्क केलेली आहे ती पार्किंग नंबर 2 ला केलेली. इथपर्यंतचा प्रवास तर खूपच सुंदर आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, डोंगर आणि नर्मदा नदीचा शांत फ्लो, मन आपोआपच शांत होऊन जातं इथे. तर प्रत्यक्ष डोळ्याने बघताना ना हे खूपच सुंदर वाटत होतं. म्हणजे आत्ताचे ते दिवस आहे ना, आता आपण आलो तर खूप भारी जो प्रवास आहे तो आपला होऊन जातो आणि आपल्या डोळ्याला सुद्धा शांत वाटतं. हे जे माउंटन दिसत आहे ना, म्हणजे आपण जेव्हा ड्रॉइंग करायचो ना तशा प्रकारचे आहे, की एक मस्तपैकी थोडं कलरफुल, एकदम डार्क कलर, एक फेंट कलर, अशा प्रकारे खूपच भारी वाटत होतं. आणि पुढे जसं जात होतो तसं आहे ना एकदम जी धगधग असते ना ती वाढत होती. आणि इथूनच दिसतंय आपल्याला आपल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोठा असा स्टॅच्यू. लिटरली कितीतरी वर्षापासूनची जी इच्छा होती इथे येऊन पूर्ण झालेली आहे. हे बघूनच मन इतकं तृप्त झालं आहे की काही ते शब्दात मांडता येणार नाही आहे. प्रत्यक्ष ते आपल्याला बघायला येते, यावंच लागेल. आणि मुलांना तर इतका आनंद झाला होता. जर तुम्ही फॅमिलीसोबत आले ना तर एकदम बेस्ट गोष्ट आहे. म्हणजे त्यांनासुद्धा काहीतरी वेगळं जे आहे ते एक्सप्लोअर करता येतं. आणि विकेंड असल्यामुळे ना बऱ्यापैकी गर्दीसुद्धा झालेली आहे. तर आत्ता आपण पोहोचलेलो आहोत येथे. आणि इथे ना असे जे आहे ना म्हणजे डायरेक्ट तिकीट जे असतात ना ते सुद्धा मिळत होते. पण बेस्ट वे असं आहे की आपण आहे ना ऑनलाईन
ऑनलाईन बुकिंगच करून येथे या, सो दॅट ना आपला जो वेळ आहे तो सुद्धा वाचून जातो. त्यामुळेच आम्ही ऑनलाईन बुकिंगच केलेली आहे. आणि पुढे गेल्यानंतर आपण बघू शकता की ही जी गर्दी आहे ना ती तिकीट घेण्यासाठीच झालेली आहे इथे. तसंही येथे येऊन क्यूमध्ये उभं राहून एक्स्ट्राचा वेळ वाया घालवण्यात काही सेन्स नाही आहे. इथून पुढे गेल्यानंतर छोट्या मोठ्या शॉप्स आहेत, तिथे आपण चुटरू काही खाऊ शकतो आणि मुलांना काही खेळण्या वगैरे घ्यायच्या असेल त्या घेऊ शकतो. आणि पुढे गेल्यावर आहे ना अशा प्रकारे जे आहे ना ते गेट आहे, तेथे आपल्याला म्हणजे ती एक्सप्रेस एंट्री असेल किंवा जी बाकीचे तिकीट्स वगैरे आहेत ते चेक केले जातात. आणि तिकीट प्राईस म्हणाल तर 150 फक्त पायापर्यंत जर जायचं असेल आपल्याला. आणि व्ह्यूइंग गॅलरीला जर जायचं असेल तर आय थिंक 380 अशी काहीतरी प्राईस आहे त्याची. आणि आम्ही घेतलंय 380चं. त्यामध्ये व्ह्यूइंग गॅलरी आणि बाकी 2-4 प्लेसेस आहे ते फ्रीमध्ये आपल्याला इन्क्लूड असतात. थोडा वेळ सिक्युरिटी चेकसाठी उभं राहिल्यानंतर आता आलोय आपण डायरेक्टली स्टॅच्यू ऑफ युनिटीचे जे मेन आहे ना तेथे. आणि येथे ना अशा प्रकारे ज्या कॅब असतात किंवा ही जी मिनी बस दिसते तुम्हाला ती आहे, ती सुद्धा फ्रीमध्येच आहे. एक तर आपण यामध्ये बसून डायरेक्टली जाऊ शकतो जर आपल्याकडे एजेड लोक असतील तर, नाही तर आहे ना बऱ्यापैकी असे पायीच जा, म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते व्यवस्थित बघता येतात आणि एक्सप्लोरही करता येतात आणि त्याचा आनंदही घेता येतो. हा आहे इथला सेल्फी पॉईंट. इथे बऱ्यापैकी सेल्फी घेतली जात आहे. आणि हा जो बोनसाई दिसतोय तो खूपच सुंदर आणि तितकाच मोठा सुद्धा आहे. सगळ्यांनी फोटोशूट केल्यानंतर आम्ही कुठे मागे असणार आहोत, तर आम्ही सुद्धा एक फोटो घेतला आणि व्हिडिओ सुद्धा घेतला आहे. चला आता पुढे जाऊया. शक्यतो फोटो आणि व्हिडिओ जे आहेत जेथे दिसतंय तिथेच क्लिक केलेलं कधीही बेटर. नंतर येऊन आपण करू असं केल्यावर आहे ना फोटो किंवा व्हिडिओ जे आहेत ते तसेच राहून जातात. नंतर आपला मूडही जातो आणि आपल्यालाही असं होऊन जातं की जाऊ द्या आता बघितलेलं आहे, काही मला फोटोशूट करायचं नाही आहे किंवा व्हिडिओ काढायचा नाही आहे, त्यामुळे ते तसंच राहून जातं. तर त्यासाठीच ना की जेव्हा आपल्याला दिसतंय जेथे आपण उभं आहोत तेथेच पटकन आहे ना क्लिक करून घ्यायचं म्हणजे झालं. जसं जसं जवळ जातोय, जवळ गेल्यावर कळतंय की हे किती भव्य आणि दिव्य आहे. विश्वासच बसत नाही की इतकी मोठी मूर्ती ही असू शकते. जवळजवळ 60 मजली इमारत आपण इमॅजिन करू शकता, इतका मोठा हा स्टॅच्यू आहे. पुढे आल्यानंतर आपल्याला येथूनच व्ह्यूइंग गॅलरीला जाता येतात. एंट्री आणि एक्झिटचे इथे आपल्याला दिसत आहे बोर्ड. आणि जर आपण 150चं तिकीट घेतलेलं असेल तर साईडला जे स्टेअर आहे तिथूनच आपण अशा पायीपर्यंत म्हणजे त्याचं जे पाय आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि फायनली ह्या लो पुरुषाला 3-4 वर्षापासून बघण्याची जी इच्छा होती ती आज पूर्ण होत आहे. आणि आमचा स्लॉट होता 12 ते 2 पर्यंतचा. बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. आता 1:30 वाजलेला आहे, त्यामुळे आम्हाला लाईनमध्ये लगेच लागायचं आहे. आणि आपण लाईन जी आहे ते बघू शकता, खूप दूरपर्यंतची लाईन अजून म्हणजे आतापासूनच लागलेली आहे. आणि यांचे स्लॉट जे आहे आय थिंक 4 वाजेपासूनचे आहे. आम्हाला उशीर झालेला आहे कारण आमचा जो होता तो 2 वाजेचाच होता, पण बऱ्यापैकी बघत आल्यामुळे ना उशीर झालेला आहे. आता पटापट पळतोय आम्ही आणि लगेच जातोय आता लाईनमध्ये. आणि इथली जी लायब्ररी आहे, थिएटर आहे, सगळं जे आहे ते आम्ही आल्यानंतर बघू. मे बी आम्ही थोडं लवकर आलो असतो तर बरं झालं असतं. लाईन काही संपायचं नाव घेत नव्हती. आणि क्यूमध्ये 10 मिनिट ते उभं राहिल्यानंतर म्हणजे जे गार्ड वगैरे असतात ते आले आणि त्यांनी टाईम वाईज जे आहे ते नंतर सॉर्ट आउट केलं. आमचा टाईम लगेच होता तर त्यामुळे आम्हाला लगेच जी दुसरी लाईन होती त्यामध्ये शिफ्ट केलं आणि लगेच आम्ही आत्ता पोचलो आहे व्ह्यूइंग गॅलरी बघायला वरती. आणि आपण बघू शकता इथलं जे व्ह्यू आहे, इथला जो नजारा आहे काहीतरी अद्वितीय आहे. म्हणजे बघूनच इतकं मन शांत होतं आहे आणि इतकं भारी वाटतं आहे की काहीतरी एक नेक्स्ट लेवलची फिलिंग असते ना ती येते. आणि हे साईडला आहे ना अशा प्रकारे जे आहे ते बिंब किंवा जे आपण लोखंडाचं म्हणतो ना ते सगळ्या रॉड वगैरे आहे. आणि असंच पुढे गेल्यानंतर येथे सुद्धा गर्दी आहे. जी एक्सप्रेस एंट्री असते ना त्यांची इथून म्हणजे त्यांना लिफ्टमधून इथून वरती नेत होते आणि वरती म्हणजे त्यांची जी मान आहे तिथपर्यंत नेतात आणि तिथून काहीतरी दृश्य वेगळं असेल. इथून इथपर्यंतच आमची जी आहे ती एंट्री आहे, इथूनच आपण बघूया. आणि हे दिसतंय म्हणजे जी रोड साईड जो आहे ना तो आहे आणि इथून जो काय म्हणतो काच लावलेला आहे तर त्यामुळे आपण म्हणजे बऱ्यापैकी दूरच असतो इथून. पण जी आता या अगोदरचा जो व्ह्यू दाखवला होता तो डायरेक्टली तिथे काच वगैरे नाही लावलेले, तर डायरेक्टली आपण बऱ्यापैकी शूट करू शकतो. हा जो मी दाखवतोय तो होता फ्रंट साईड आणि हा जो आहे तो आहे बॅक साईड. इथून ही बॅक साईड आहे म्हणजे जो रोड साईड आहे तो बॅक साईडचा आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न होतं की त्यांनी हे डॅम बनवावं, त्यामुळे त्यांची जी फ्रंट म्हणजे फेसिंग आहे ना ती डॅम साईडला आहे.
आणि ही जी गर्दी दिसते ना ती आहे एक्झिटसाठी, म्हणजे एक्झिटसाठी लाईन लागलेली आहे. इथूनच लिफ्टमधून जाऊ आणि खाली जाऊया आणि खाली गेल्यानंतर बऱ्यापैकी इथे ना गांधीजी आणि जे सत्याग्रह वगैरे केलेले आहेत, म्हणजे जो इतिहास आहे आपला तो सगळा चित्रित केलेला आहे आणि बऱ्यापैकी त्यांची स्टोरी म्हणा किंवा पूर्ण इतिहास अशा प्रकारे बोर्डवर लिहिलेला आहे आणि बॅकग्राऊंडला हे जे फुटेज वगैरे आहे ते दाखवले जातात. आता तर आमच्याकडे वेळ होता म्हणून बऱ्यापैकी आम्ही टाइमपास करत होतो आणि अशा स्क्रीन आहे त्यामध्ये क्वेश्चन आन्सर असतात, म्हणजे इतिहासात जे घडलेलं आहे ते, आणि ते करत असताना सुद्धा खूप जास्त मजा येत होती. पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर आपण बघू शकता की खूप मोठी अशी लायब्ररी आहे, पण आहे नकली बरं का. लुक अँड फील लिटरली लायब्ररीचा होता पण आणि माझी अशी काहीशी मजा सुरू होती. बुक काढण्याचा प्रयत्न करत होती पण काही निघत नव्हतं. कसं निघणार, नकली लायब्ररी असल्यामुळे निघणार तर नाही. पुढे आलो, थिएटर वगैरे बघितलं आणि हे त्यांच्या जंगल सफारीमधले आय थिंक हे फोटो असावे किंवा हे प्राणी असावे तिथे ठेवलेले. आणि आम्ही काही जंगल सफारीला गेलो नाही, त्याची प्राईस जी आहे ती वेगळी होती आणि आमच्या याच्यामध्ये ते काही इन्क्लूड नव्हतं आणि बऱ्यापैकी उशीर झालेला होता. तर त्यामुळे आम्हाला उशीर झाल्यामुळे आणि पुढेही आम्हाला जायचं आहे तर आम्ही लेझर शो जो होता तो सुद्धा मिस केला. आणि इथे आपण बघू शकता की जे स्टॅच्यू आहे ते कोणकोणते आहे आणि जगातला सगळ्यात मोठा स्टॅच्यू म्हणजेच 182 मीटरचा स्टॅच्यू आपल्या भारत देशामध्ये आहे. सगळं छान बघून झाल्यावर फोटोशूट वगैरे व्यवस्थित केल्यानंतर आत्ता करतोय एक्झिट. इकडनं जायचंय, चल पळा. आणि आता जातोय ॲक्च्युली त्यांना बघण्यासाठी. अशा प्रकारे स्टेअर्स जे आहे ते म्हणजे एक्सिलेटर वरती जाण्यासाठी आहे, म्हणजे आपण इझिली जाऊ शकतो. बऱ्यापैकी 2 ते 3 अशा टाईपच्या एक्सिलेटर वरती जाण्यासाठी आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला इथपर्यंत जर जायचं असेल तर याचं तिकीट होतं 150 रुपीज ओनली. मुलांना तर वरती खाली करण्यातच या स्टेअर्सवरून मजा येत होती. आणि असा काहीसा हा इथला हा व्ह्यू आहे, खूप सुंदर दिसत होतं. आणि येथे ही पाय जे दिसत आहे ना ते इतके उंच होते की आपल्या हाईटपेक्षा, म्हणजे ते त्यांचा जो तळ पाय आहे तिथपर्यंतही आपण येत नव्हतो, इतकं काहीच हे खूप जास्त उंच आहे. आठवणी जपायला अशा ट्रिप खूप महत्त्वाच्या असतात. वर्षातून एकदा तरी अशी ट्रिप आपण काढायलाच पाहिजे आणि इथला अनुभव प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात घेतलाच पाहिजे. इथून निघण्यापूर्वी ह्या मनुष्यरूपी कॅमेरामध्ये हे सगळं दृश्य कैद केलं. शेवटी आनंद तर तोच कॅमेरा देतो. फोनमध्ये तर आपण फक्त आठवणी साठवून ठेवतो, ज्या कधीतरी आपण ओपन करतो. चला आता डोळ्याची भूक तर मिटली, पण पोटाच्या भुकेचं काय, त्यासाठी काहीतरी खावंच लागेल. त्यावर आहे ना एक पर्याय होता आमच्याकडे, ही लस्सी. कारण येथे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या एकदम ओव्हर प्राईस, त्यामुळे आम्ही फक्त लस्सी घेतली आणि पुढे निघालोय एक्झिटसाठी. एक्झिट केल्यानंतर पुढे जेव्हा जातो ना आपण, तेव्हा अशा ज्या स्टॉल्स आहेत ते बऱ्यापैकी खाण्याच्या वस्तू आहेत, म्हणजे आपल्याला काही हेल्दी वगैरे खायचं असेल ते आपण घेऊ शकतो. तर त्यामुळे आम्ही फक्त घेतलेला आहे हा मसाला कॉर्न आणि ह्या मसाला कॉर्नची टेस्ट एकदम अप्रतिम होती. जर आपल्याला लेझर शो बघायचं नसेल तर आपण बाहेरच येऊन खायला पाहिजे. आणि हे आहे जे गेट, आपल्याला इथून बाहेर जायचं आहे. म्हणजेच आता फ्लावर गार्डन, बटरफ्लाय गार्डन आणि कॅक्टस गार्डन वगैरे जे आहे ते आपण इथून जाऊन पुढे जाऊन बससाठी वेट करू शकतो. आणि अशा प्रकारे सगळीकडे ना नंबर वाईज दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक गेटसाठी नंबर दिलेला आहे. त्यानुसार आपण इथे आपल्याला म्हणजे प्रवास जो आहे तो इतका असा हेक्टिक वाटत नाही. हा जो दिसतोय तो जंगल सफारीचा गेट आहे. याचे रेट वेगळे होते, ते आम्ही काही घेतलेलं नाही आहे आणि बऱ्यापैकी उशीर झालेला आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं जे आहे ते मिस आउट करतोय आणि आता जातोय डायरेक्टली व्हॅली ऑफ फ्लावरला. या सगळ्या गोष्टी बघितल्याही असतात जर आम्ही इथे थांबत असलो असतो तर, पण आम्हाला जायचं आहे एका दुसऱ्या ठिकाणी आणि तिथे सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे काहीतरी वेगळं दिसणार आहे. तर आता आलो आहे आम्ही डॅम पॉईंटला, म्हणजे जो व्ह्यू पॉईंट आहे डॅमचा तिथे. आणि हे सुद्धा खूपच सुंदर आहे. येथे ना अशा प्रकारे मुलांसाठी जे खेळण्याचं गार्डन आहे ते सुद्धा केलेलं आहे. खूप छान वाटत होतं. आणि हा जो दिसतोय ना तो तुम्हाला डायनासोरचं काहीतरी होतं, म्हणजे मी पहिले दाखवलेलं आहे ते बघू शकता आपण. इथे मे बी डायनो ट्रेल आहे, इथे काय असेल माहिती नाही. आणि हे आपण बघू शकता की हा खूप मोठा एरिया आहे बसण्यासाठी. इथे ना खुर्च्या वगैरे ठेवलेल्या होत्या, म्हणजे पुढे जाऊन. आणि हे ग्रीन कलरमध्ये आणि रेड कलरमध्ये दिसतंय ते आहे बटरफ्लाय गार्डन आणि कॅक्टस गार्डन. आणि आता आपण एन्जॉय करतोय हा डॅम पॉईंट व्ह्यू, तोही एका कुल्फी सोबत. आणि इथले जे म्हणजे प्रॉपर त्यांचं होम जे प्रोडक्शन आहे म्हणजेच अमूलचं, ते बऱ्यापैकी म्हणजे जे प्राईस आहे त्यावरच मिळत होते. बाकी सगळ्या गोष्टी ते कॉस्टलीच होत्या. आणि ह्या सुंदर अशा सनसेट सोबत बघतोय आपण हे व्हॅली ऑफ फ्लावरचे वेगवेगळ्या जातीचे फ्लावर्स. आणि पुढे जात असताना हा रस्ताच इतका सुंदर वाटत होता. दोघं साईडला आहे ना फुलं आणि छान असा रस्ता आहे. मधून आपण एकटे जातोय. वा, तू शिव कुठून आणताय? द व्हॅली ऑफ फ्लावर, येथे जायचं आहे आम्हाला. चला. अरे वावडी कोणी नाही हा भारत ट्रेन
इथं जायचं ही एंट्री आहे. ॲक्च्युली इतकं चालून आलो आहे की मी खूप जास्त दमली आहे आणि बऱ्यापैकी आज पूर्ण दिवस फिरल्यामुळे तर आज एकदम जास्त थकवा आहे. पण हे सगळं बघत असताना खूप मजा येत होती आणि वेगळ्या गोष्टी ट्राय केल्या की खूप छानही वाटतं आणि कितीतरी दिवसानंतर बाहेर निघालो तर मग काही गोष्ट सांगायचीच गरज नाही. आणि इथूनच जे आहे ना ते एक काय म्हणतो सेल्फी पॉईंट म्हणा किंवा कॅमेरा म्हणजे जे कॅमेरावाले असतात ना ते इथून असं फोटो काढत होते. म्हणजे ते प्रॉपर पेपरवर जो फोटो असतो ना तो, आणि इथून डायरेक्टली स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत होता. तर त्यामुळे तो व्ह्यूसुद्धा खूपच छान होता. हे आहे युनिटी ग्लो गार्डन. म्हणजे रात्रीच्या वेळेसनं हे खूप जास्त ग्लो करतं. आत्ता झाली बऱ्यापैकी वेळ, आत्ता निघतोय आम्ही घराकडे आणि जात असताना तर हे जे दृश्य आहे ते आयुष्यभरासाठी डोळ्यात कैद करावे असे वाटत होते. कारण आहे ना पुढे कधी जमेल माहिती नाही, जमायला सगळ्या गोष्टी जमवू शकतात पण आपण एक स्टेट केलं की नंतर त्या स्टेटला परत जाण्याचा विचार करत नाही, नंतर कुठेतरी दुसरीकडे जातो फिरायला. सो आता वाजले 5:30 आणि निघालोय आता. आमची जी पार्किंगला कार लागलेली आहे तिथे, आणि हे एक तर फूड कोर्ट आहे. येथे पण आपल्याला म्हणजे खाण्याची सोय आहे, पण प्राईस जी आहे ती कॉस्टलीच असणार आहे. आम्ही पुढे गेल्यानंतर एक महाराजा हॉटेल होती, तिथे आम्ही थांबलेलो आहोत. तिथे जेवण वगैरे केलं. जेवण केल्यानंतर लगेच आमची ट्रॅव्हल होती. तर पुढे कुठे जातोय तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळेलच. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.